ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. तर आपण राजविद्या राजगुह्य योग या 9व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. तर आता आपण बऱ्यापैकी अध्यायाच्या शेवटच्या भागामध्येच आहोत. तर मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो की तुम्ही जमेल तर याचा अभ्यास करा. कुणाला शॉर्टमध्ये सांगता येईल डिस्क्रिप्शन? हां. एक 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 एका व्हर्सला एक लाईन. ओके. हरे कृष्ण.
स्तरावर. ओके, थँक्यू माताजी. तर आता मग आपलं रिव्हिजन झाले तर आपण समोर जाऊया. हा श्लोक गाऊयात. श्लोक क्रमांक 23. एप्यन्य देवता भक्ता. तुम्ही गात नाही, तुम्हाला आवाज येतो माझा? नेटवर्क तुमच्याकडे हे का? एप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता तेपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम्. तर आता हा श्लोक आपण बघूया. आपण श्लोक क्रमांक 20 आणि 21 मध्ये बघितलं होतं की हे लोक विविध प्रकारे पुण्य कमावून स्वर्गामध्ये जातात किंवा त्यांच्या इथल्या भौतिक सुखसुविधा त्यांना प्राप्त होतात. हे 20 आणि 21 मध्ये वर्णन आहे. मग 22 मध्ये आचार्याने असा प्रश्न अर्जुनचा काय बोलतात प्रतिनिधित्व करून सांगितलं आहे की परंतु तुमचे जे अनन्य भक्त आहेत ते तर पुण्य कमवत नाहीत, मग त्यांच्या गरजा कशा पूर्ण होणार? तर 22 मध्ये भगवंत सांगतात की माझ्या अनन्य भक्तांच्या सर्व गरजा मी स्वतः पूर्ण करतो. त्याच्यामध्ये भरपूर काही रसिक वर्णन आहे. आपण तेव्हा बघितलं की वहन आहे, वाहक म्हणतात, करोमी म्हणत नाहीत. तर मी जस्ट पूर्ण याचं रिव्हिजन नाही सांगत. मला फक्त एवढं सांगा, योगक्षेमम वहाम्यहमचे 2 अर्थ काय आहेत? तुम्ही हँड रेज केला तरी चालेल. योगक्षेमम वहाम्यहम. ठीक आहे. तुम्हाला मागच्या वेळेस आपला जेव्हा क्लास संपत होता तेव्हा मी एक एक्सरसाइज घेतली होती ना की प्रभुपादांचं तात्पर्य आणि भाषांतर वाचून बघा कुठे कुठला अर्थ दिला आहे. तर त्यानुसारच आहे. श्लोक क्रमांक 22 मध्ये. तर संगीता माताजी तुम्ही सांगा.
पण मी असं विचारतोय, योगक्षेमम वहाम्यम आहे, त्याचे दोन अर्थ आहे. कदाचित तुम्ही पहिला अर्थ सांगितला आहे, आणखीन एक अर्थ आहे. बघा, पहिला पहिला अर्थ काय आहे? प्रभुपादांनी, हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ एक आहे आणखीन. हा 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 दुसरा अर्थ आहे. पहिला योगक्षेमम वहाम्यहम म्हणजे त्याच्या गरजा पूर्ण करणे. गरजा पूर्ण करणे म्हणजे त्याच्याकडे जे काही आहे त्याचं रक्षण करणे आणि जे नाही त्याचा पुरवठा करणे. त्याच्यामध्ये आपण कुणाचं स्टोरी बघितली होती का? अकबर बिरबलची स्टोरी बघितली होती की भगवंत कसे पर्सनली येतात. आणि ही अर्जुन आचार्य यांची स्टोरी मी खूप वेळा सांगितलेली आहे, त्यामुळे आता काही सांगणार नाही. की भगवंत स्वतः कसे भक्तांच्या गरजा पूर्ण करतात. अर्जुन आचार्यांना या श्लोकावरती टिप्पणी लिहिताना शंका आली, म्हणून त्यांनी श्लोक खोडला. दुसऱ्या दिवशी कृष्ण बलरामांनी त्यांच्या घरी येऊन सर्व त्यांचे भौतिक जे म्हणजे राशन पाणी घेऊन आले आणि पाठीवरती ओळ दाखवले. मग अर्जुन आचार्य घरी आल्यावरती त्यांच्या पत्नीने विचारले की तुम्ही या मुलांशी असे का वागले? त्यांनी विचारलं ते दोन मुलं कशी होती? तर जेव्हा त्यांच्या पत्नीने वर्णन सांगितलं तेव्हा अर्जुनाचार्यांना कळलं की हे कृष्ण बलराम आहेत आणि त्यांच्या पाठीवरचे वळ म्हणजे मी हे जो श्लोक खोडला होता ते आहे. तर कोण सांगेल श्लोक खोडल्यामुळे का बरं त्यांच्या पाठीवरती वळ आला? आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही झालं, त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न विचारला. आता हा प्रश्न एकदम लॉजिकल आहे. हा प्रश्न हां, गीता आणि भगवंतांपासून गीता अभिन्न आहे ना, गीता भागवतम. तर हे थोडं लॉजिकल होतं, ठीक आहे. तर त्या स्टोरीमध्ये हे सिद्ध होतं की भगवंत सर्व काही गरजा पूर्ण करतात. आणि जो दुसरा अर्थ आहे जो प्रभुपादांनी तात्पर्यात दिला आहे की अशा भक्ताला त्यांची प्राप्ती करून देण्यासाठी स्वतः भगवंत जबाबदारी घेतात. आपण योग म्हणतो ना, योग म्हणजे काय? जुळणे किंवा योग युंजन धातूपासून म्हणतात की जोडणे, जुळणे. तर भगवंत जो आपला अनन्य भक्त आहे त्याला त्यांची स्वतःची प्राप्ती करण्याची जबाबदारी पण तेच घेतात आणि मग त्याची कुठल्या गोष्टीपासून रक्षा करतात? क्षेमम म्हणजे एकतर त्याचं पतन होऊ नये, म्हणजे त्याने जी प्रगती केली आहे तर त्याच्यामध्ये आता त्याचं परत पतन होऊ नये किंवा नुकसान होऊ नये याच्यासाठी भगवंत स्वतः मदत करतात. अजामिलचं तर तसं एक्झाम्पल नाही सांगता येणार. अजामिल तर एकदम डिव्होटी नव्हता. पतन होण्यापासून किंवा विरहापासून रक्षण, असं एखादं एक्झाम्पल आहे जिथे भगवंतांनी पतन किंवा विरह होण्यापासून रक्षण केलं? ठीक आहे, आठवत नाही. नंतर आपण कुठल्या शास्त्राचं एखादं एक उदाहरण आठवलं तर बघूया की भगवंत भक्ताला. गीतेमध्ये उदाहरणापेक्षा एक श्लोक आहे की अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांतीम निगच्छती कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त्या प्रणश्यती. तर इथे भगवंत नमे भक्त्या प्रणश्यती म्हणतात की म्हणजेच माझ्या भक्ताचा नाश होत नाही. इथे नाश म्हणजे कुठला नाश म्हटलं की हे आध्यात्मिक प्रगतीचा नाश बोलले आहेत. कारण दोन्ही श्लोकामध्ये भौतिक गरजांबद्दल कुठलाही शब्द नाही आहे. हे मला वाटतं याच अध्यायात आहे की काय? नाही, हे याच अध्यायात आहे, श्लोक क्रमांक 30 आणि 31 मध्ये. तर 30 मध्ये भगवंत काय म्हणतात की माझा भक्त सुदुराचारी. आपण जसं म्हणतो ना की भुरटा चोर, अद्दल चोर आणि सिरियल किलर असं असतं ना, तसाच दुराचारी, सुदुराचारी म्हणजे एकदम आता त्याच्याकडे काय म्हणतात, त्याच्या उद्धाराची काही अपेक्षाच करू शकत नाही असा व्यक्ती. अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. पण तो जर माझी भक्ती करत असेल तर अशा व्यक्तीला साधू म्हटलं पाहिजे, असे भगवंत म्हणतात.
आणि पुढच्या श्लोकामध्ये 31मध्ये की तो खूप कमी वेळात, क्षिप्र म्हणजे लगेच, खूप कमी वेळामध्ये तो धर्मात्मा होईल, शाश्वत शांतीची प्राप्ती करेल. आणि अर्जुन, तू इथे सर्वांना सांग किंवा येणाऱ्या अनंत काळासाठी सांग की माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही. तर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं ना 30 आणि 31मध्ये, तर इथं हा दुसरा अर्थाचं स्पष्टीकरण मिळतं आहे. अर्जुनाचार्यांच्या स्टोरीमध्ये पहिल्या अर्थाचं स्पष्टीकरण मिळालं, कारण त्यांच्या दैनंदिन वापराच्या गोष्टी कृष्ण बलराम घेऊन आले. आणि 30 आणि 31मध्ये भगवंत आध्यात्मिक रक्षणाची जबाबदारी सांगतायत की एकदा त्याने माझी भक्ती स्वीकारली, मग त्याने सुदूराचार जरी केला तरी मी त्याला नेहमी मदत करत राहणार आणि त्याचा नाश नाही होणार, कारण त्याने माझा आश्रय स्वीकारला आहे. तर इथे एक काय म्हणतात, मी थोडंसं डायव्हर्ट होतो पण ठीक आहे, एखाद्या वेळेस सांगतो आता. तर ह्या असा प्रश्न केला जातो की भगवंत अर्जुनला का बोलले, कौंतेय प्रतिजानीही नमे भक्त्या प्रणश्यती, की अर्जुन निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. ते स्वतः का बोलू शकले नाही? एवढी मोठी गीता तर बोलली, एक वाक्य बोलायला काय प्रॉब्लेम होता? जस्ट तुम्ही एखाद्या क्लासमध्ये ऐकलं असेल तर तुम्हाला आठवेल. म्हणजे मला अपेक्षा नाही आहे पण हां हो, पण हे तर जबाबदारी भगवंतांची होती ना. ते स्वतः म्हणतायत की मी जबाबदारी घेतो, त्या माझ्या भक्ताचा नाश होणार नाही, म्हणजे त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा नाश होणार नाही. मग अर्जुनच्या द्वारे म्हणून घेण्याची काय गरज आहे? थोडंसं रसिक अर्थ आहे. तुम्ही जास्त तत्त्वज्ञानाकडे विचार नका करू. काय म्हणता येईल, भावनाच्या किंवा प्रेमाच्या हिशोबाने विचार करा. आठवतं कुणाला? आठवतं म्हणजे मला अपेक्षा नाही आहे. नातेवाईक ओके, ठीक आहे, मला अपेक्षा नाही कारण तुम्ही ऐकलेच नसेल. तर मी एका क्लासमध्ये ऐकलं, मला वाटतं हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, तेव्हा आपण त्यांचं तात्पर्य बघणारच आहोत की भगवंत खोटं बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. वृंदावनामध्ये सगळ्यांना माहीत होती की खूप खोटं बोलतात, चोऱ्या करतात लहानपणापासून. नंतर महाभारतचं युद्ध तर त्याच्यानंतर होणार आहे, पण ते पण स्वतःची एक काय बोलतात शपथ तोडणार होते. मग जरी गीता आधी जरी सांगितली तर नंतर लोक बोलले असते, अरे हा व्यक्ती इथे बोलला की मी माझ्या भक्ताचा नाश होऊ देत नाही, आणि नंतर याने तर शब्द तोडले, भीष्मदेवांसोबत शस्त्र घेऊन त्यांच्यावरती गेले. मग या व्यक्तीच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा? म्हणून भगवंत काय म्हणतात की अर्जुन तू बोल, तुझ्यावरती सर्व विश्वास करतील, माझ्यावरती कदाचित विश्वास करणार नाहीत, कारण मी फेमस आहे चोऱ्या करण्यासाठी, खोटं बोलण्यासाठी, आणि माझ्या भक्तासाठी स्वतःचा काय म्हणतात अवमान जरी झाला तरी मी सर्व शपथा तोडू शकतो, पण तू सांग, असा त्याचा अर्थ आहे. तर ठीक आहे, योगक्षेमम वहाम्यहमचे दोन अर्थ, भौतिक गरजांची पूर्तता आणि रक्षण, आणि आध्यात्मिक प्रगतीचं पूर्तता आणि रक्षण, म्हणजेच भगवंतांच्या प्राप्तीसाठी त्याला मदत करणे, आणि त्याचं जर पतन होत असेल तर त्याला त्यापासून वाचवणे. हे दोन्ही गोष्टी भगवंत स्वतःच करतात. थोडं वेगळीकडे चाललं आहे पण ठीक आहे, नंतर आपण कधी आलं समोर तर बघूया. तर आजचा हा जो श्लोक आहे, तर इथे मग थोडंसं डिस्ट्रॅक्ट झालो, पण सांगतो तुम्हाला की 20-21मध्ये सामान्य लोक जे आहे जे कर्मप्राप्ती करून पुण्यप्राप्ती करून स्वर्ग उपभोगतात. मग 22मध्ये प्रश्न विचारला की तुमचे भक्त तर हे पुण्य वगैरे करत नाहीत, मग त्यांचं कसं होणार? तर त्याचं उत्तर भगवंतांनी श्लोक क्रमांक म्हणजे 22मध्ये सांगितलं आहे की बाबा योगक्षेमम वहाम्यहम, त्यांची जबाबदारी मी घेतो. मग आता त्याच्या पुढे असा प्रश्न उपस्थित होतो की असे पण काही लोक आहेत जे की इतर देवतांची उपासना करतात. आता इतर देवता म्हणजे इंद्र, चंद्र, अग्नी, वायू, सूर्य, तर यांची उपासना करतात, आणि एका अर्थाने ते तुमचीच उपासना करतात.
मग त्यांना वेगळं फळ आणि तुमच्या स्वतःच्या भक्तांना वेगळं फळ असं का होतं? तर हा प्रश्न या श्लोक क्रमांक 22मध्ये विचारलेला आहे. तर याचं उत्तर आता भगवंत इथे सांगतात. श्लोक क्रमांक कोणता आहे? 23 ना? हां, 23मध्ये. प्रश्न काय तुम्हाला कळला का नाही? मी परत एकदा सांगतो की 20-21मध्ये सामान्य कर्मी लोक, 22मध्ये शुद्ध भक्त, 23मध्ये परत शुद्ध भक्ताची चर्चा न करता सामान्य लोकांची चर्चा, की जे इतर देवी देवतांची उपासना करतात. हा आता भारतामध्ये खूप मोठा वादाचा मुद्दा होतो की इस्कॉनवाले कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठलच करतात, इतर देवतांची उपासना सांगत नाहीत. पण असं नाही आहे. ही गीता सांगते इतर देवतांची आपण अवमान किंवा अवहेलना करत नाही. आता जीवीमध्ये गणपती आहे, हनुमान आहे, दुर्गा देवी आहे, सर्वांचं दररोज भोग लागतो, सर्वांची सेवा होते. फक्त हे सांगलं जातं की कोण मुख्य आहे ते कळलं पाहिजे, कारण त्याच्यानंतर तुमची गती ठरणार आहे म्हणून. तर याच्यावरती बराच लोकांचा गैरसमज होतो. तर देवतांचे उपासकसुद्धा तुमचेच उपासक आहेत, कारण देवता तुमचेच अंश आहेत. मग असे त्यांची उपासक मोक्षप्राप्ती का करत नाहीत? कारण आपण बघितलं की देवतांची उपासक काय करू शकतील की ते पुण्य कमावून त्या देवतांच्या ठिकाणी जाऊ शकतील, म्हणजे स्वर्गामध्ये जाऊ शकतील किंवा इतर स्वर्गीय ग्रहावरती जाऊ शकतील. परंतु त्यांना जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर नाही जाता येत, किंवा भगवंतांची प्राप्ती होत नाही, किंवा वैकुंठामध्ये नाही जाता येत. तर मग असा प्रश्न केला की हा तर थोडासा अन्याय वाटतो की तुम्ही तुमच्या भक्तांना तर त्यातून मुक्त करता, परंतु इतर देवी देवतांच्या भक्तांना तुम्ही असं करत नाही. तर इथे भगवंत काय सांगतात की त्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. येपी अन्य देवता भक्ता यजंते श्रद्धयान्विता. हा श्लोक खूप संस्कृत सोपी आहे. ये अपी म्हणजे असे काही लोक आहे, अन्य देवता इतर देवतांची, आता हे इंद्रचंद्र वगैरे, भक्त म्हणजे त्यांची भक्ती करतात. यजंते श्रद्धयान्विता, कसे करतात? श्रद्धेने करतात. आता तुम्ही बघितलं असेल की मी तर बघितलं इकडच्या भागामध्ये शिर्डी साईला लोक पायी पायी चालत जातात. आता परत हा वादाचा मुद्दा होईल म्हणून मी काही बोलत नाही, पण याला शास्त्रीय आधार नाही आहे. आणि एका व्यक्तीला किंवा संताला देव म्हणणं खूप गडबड आहे, मायावादासारखंच आहे. पण मला हे सांगायचं की आजही लोक एकदम श्रद्धेने इतर देवतांची उपासना करतात. तर मग त्यांना का मोक्ष मिळत नाही? तर दुसऱ्या वेळीत भगवंत सांगतात तेपी मामेव कोणते, बरोबर आहे कोणतेय की ते माझीच उपासना करतात, पण त्यांच्या उपासनेमध्ये प्रॉब्लेम काय? अविधीपूर्वकम. अविधीपूर्वकम म्हणजे चुकीच्या मार्गाने ते माझी उपासना करतात, म्हणून त्यांना मोक्ष मिळत नाही किंवा माझी प्राप्ती होत नाही, आणि त्यांना सामान्य भौतिक स्तरावरती सुखसुविधा किंवा जास्तीत जास्त स्वर्गप्राप्ती होऊ शकते. तर इथे प्रभुपादांनी खूप छान छान मुद्दे सांगितले. हां, आता इथे आपण थोडंसं म्हटलं होतं ना, कन्फ्युजन झालं आहे आपलं ते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विशतोमुखम. तर त्याच्या संदर्भामध्ये आहे आणि तिथे ते जे एकत्वेन म्हणजे अहंग्रोपासना, स्वतःलाच भगवंत समजणारे आणि त्या पद्धतीने उपासना करणारे. नंतर विश्वतोमुखम म्हणजे विश्वरूपाची उपासना करणारे. आणि पृथक्त्वेन म्हणजे भगवंतांच्या वेगवेगळ्या विभूतीची उपासना करणारे. तो त्यांना देवतामध्ये घेतात कसं त्यांना पकडायचं, इथे एक हिंट आहे. तर ते जे लोक होते पृथक्त्वेनवाले, म्हणजे ते पण इंद्रचंद्राचीच उपासना करतात, पण ते कसे करत होते? अप्रत्यक्ष करतात. त्यांच्या उपासनेला अप्रत्यक्ष म्हटलं जातं. जे श्लोक क्रमांक 15मध्ये पृथक्त्वेनवाले आहेत ते. आणि या श्लोकात जे आहेत हे अविधीपूर्वकम आहेत, म्हणजे हे आणखीन गडबड आहेत. तर पृथक्त्वेन या भावनेने देवतांची उपासना करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळेल की नाही मिळेल? ओके, आणखीन? तर हे थोडंसं
किचकट आहे. परंतु एक लक्षात घ्या की त्या तिघही लोकांना मोक्ष मिळतो. जे श्लोक 15 मधले आहेत ना, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम, त्या तिघांनाही मोक्षाची प्राप्ती होते. त्यांची उपासना करण्याची पद्धत कशी आहे की ते इंद्र, चंद्र, अग्नी, वायू यांना भगवंतांचे अंश समजतात आणि भगवंत अंशी आहेत आणि अंशी आहेत म्हणजे सर्व काही तेच देतात हे त्यांना माहिती असतं. या माहितीच्या ही माहिती घेऊन ते या एखाद्या विशिष्ट देवतेची उपासना करतात. समजा एखादा व्यक्ती आहे सूर्यदेवाची उपासना करतो, परंतु त्याला हे माहीत आहे की सूर्यदेवाला शास्त्रामध्ये भगवंतांचे चक्षु सांगितले आहेत, किंवा ही जी प्रभा आहे भगवंतांच्या शरीराची प्रभा आहे. या पद्धतीने जर सूर्यदेवाची उपासना केली तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. परंतु ही श्लोक क्रमांक 23 मध्ये लोकांचं काय चुकतं की त्यांचा असा विचार असतो की सूर्यदेव, आता आपण एका देवतेचं उदाहरण घेतोय, त्यांचा असा विचार असतो की सूर्यदेवता ही एक स्वतंत्र देवता आहे आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आहे आणि तेच मला श्रद्धा देतात आणि तेच मला फळ देतात. अशी जी समजूत असते ही समजूत चुकीची आहे. आता हे समजावून सांगण्यासाठी प्रभुपाद तात्पर्यात वेगवेगळे उदाहरण देतील. तर यामुळे या लोकांना मोक्षप्राप्ती होत नाही, कारण यांची अविधीपूर्वकम आहे. अविधी म्हणजे चुकीच्या पद्धतीने आणि अप्रत्यक्ष म्हणजे इनडायरेक्टली. आता समजा आपण काय म्हणणार, प्रत्यक्ष अप्रत्यक्षला कसं उदाहरण देऊ. समजा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये प्रत्यक्षपणे उपस्थित होते, म्हणजे तिथं मीटिंगमध्ये तुम्ही बसले होते, किंवा मग नंतर एखादी मीटिंग आहे परंतु तुम्ही जाऊ नाही शकले म्हणून तुम्हाला कॉन्फरन्स कॉलवरती घेतलं, तर तुम्ही तिथे उपस्थित होते पण अप्रत्यक्षपणे होते. व्यक्ती तिथे नाही आहे परंतु सहभाग आहे. म्हणजे अप्रत्यक्ष जरी असलं तरी कार्य घडतं आहे. परंतु अविधीपूर्वक म्हणजे काय की तुम्हाला सांगितलं ही मीटिंग आहे, आता हे उदाहरण किती बरोबर आहे माहिती नाही, तुम्हाला सांगितली मीटिंग, तुम्ही या मीटिंगमध्ये या आणि तुम्ही ती मीटिंग सोडून एखादं पिक्चर बघायला गेले, तर हे अविधीपूर्वकम झालं. तर ही या लोकांची गडबड होते. टेक्निकल आहे, तुम्हाला कठीण वाटलं तर मला सांगा. एकदा मी फक्त तुम्हाला 1-2 वाक्यात सिम्प्लिफाय करून सांगतो. श्लोक क्रमांक 15 मध्ये 3 प्रकारचे उपासक बघितले. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. एकत्वेन म्हणजे स्वतःची भगवंत समजून उपासना करणारे, अहंग्रोपासना. आता स्वतःला भगवंत समजणं म्हणजे हे मायावादासारखं नाही आहे. जसं की अहम ब्रह्मास्मी, तत्वम असी, हे वैदिक वाक्य आहेत, परंतु याचा मायावादी लोक चुकीच्या पद्धतीने वापर करतात. तर या व्यक्तीची काय अंडरस्टँडिंग असते की गुणात्मक दृष्ट्या मी भगवंतासारखाच आहे, अहम ब्रह्मास्मी, जसा ब्रह्म आहे तसा मी आहे. परंतु तो हे म्हणत नाही की ब्रह्म आणि मी समानच आहे. ही थोडीशी अंडरस्टँडिंग व्यवस्थित असते त्या लोकांची, मग त्यांना पण मोक्ष मिळतो. नंतर विश्वतोमुखम. विश्वतोमुखम म्हणजे काय की या विश्वातल्या सगळ्या वस्तू, ग्रह, तारे, वर्णाश्रम, काय म्हणता येईल, ग्रह लोकांची रचना, या सर्वाला ते भगवंतांचं शरीर समजतात आणि या पद्धतीने त्यांची उपासना करतात. त्यांना पण मोक्ष मिळतो. त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, क्रममुक्ती आणि सद्यमुक्ती. तिकडे नाही जाणार आपण, दुसऱ्या स्कंदामध्ये याचं वर्णन आहे. नंतर आता हे जे होतं ना पृथक्त्वेनवाले लोक कसे योग्य आहेत आणि आजच्या श्लोकातले लोक कसे अयोग्य आहेत, चुकीचे आहेत, याच्याकडे लक्ष द्या. तर पृथक्त्वेनवाल्यांची अंडरस्टँडिंग काय आहे, पृथक्त्वेन म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये. तर भगवंतांची उपासना इंद्र, चंद्र, अग्नी, वायू या कुठल्याही देवतेच्या रूपामध्ये ते करतात. परंतु त्यांना हे माहीत असतं की ही देवतासुद्धा भगवंतांवरती निर्भर आहे किंवा ते अंशी आहेत, हे अंश आहेत. या भावनेने उपासना जेव्हा हे लोक करतात तेव्हा त्यांना मोक्ष मिळतो. परंतु आजच्या श्लोकामधल्या लोकांची चूक आहे, हे अविधीवाले आहेत. अविधी म्हणजे चुकीचे आहेत. तर हे काय म्हणतात की मी ज्या देवतेची उपासना करतो तीच देवता सर्वोच्च आहे आणि तीच देवता मला फळ देते आणि या देवतापेक्षा इतर कोणी श्रेष्ठ नाही आहे, अशी ह्या लोकांची भावना असते. म्हणून या लोकांना जन्ममृत्यूच्या संसारामध्ये परत यावं लागतं आणि यांना मोक्षप्राप्ती होत नाही. तर हे तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं तर मला सांगू शकता. एक्झॅक्टली मी वाक्य तुम्हाला सांगतो, असं कोणी सांगितलं. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात पुढच्या तात्पर्यामध्ये,
तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात की बाबा या श्लोक अविधीपूर्वकमबद्दल सांगतात की एक प्रकारचे उपासक आहेत, ते काय उपासना करतात की बाबा मी सूर्याचा उपासक आहे. मी जशाच तसं उदाहरण तुम्हाला सांगितले विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या टीकेमधून की मी सूर्याची उपासना करतो आणि माझ्या उपासनेने सूर्यदेव प्रसन्न व्हावे आणि माझी जी इच्छा आहे ती त्यांनी पूर्ण करावी. तर या पद्धतीने एक उपासना करणारे लोक आहेत. आणि दुसरे लोक काय आहेत की सूर्यच सर्वोच्चम आहे, नारायण सर्वोच्च नाही आहे आणि तोच मला श्रद्धा देतो, तोच माझ्या पूजेचं फळ देतो. तर असं या लोकांची गडबड झाल्यामुळे यांना मोक्षप्राप्ती होत नाही. तर हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल किंवा याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. नाही समजलं तर तुम्ही परत विचारू शकता. तर त्या प्रभुपादांचं तात्पर्य छान आहे, आपण त्याची चर्चा करूया. पान नंबर 348 श्लोक क्रमांक 23 त्याचं तात्पर्य. भगवान श्रीकृष्ण सांगतात की देवतांची उपासना करणारे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करीत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात. आता तुम्ही परत गोंधळून जाऊ नका. प्रभुपाद इथे अप्रत्यक्ष शब्द वापरत आहेत, परंतु जो मी अप्रत्यक्ष शब्द त्या अर्थाने सांगितला त्याचा संदर्भ वेगळा आहे. तिथे अप्रत्यक्ष आणि अविधीपूर्वकम असे दोन वेगळे शब्द वापरले. अप्रत्यक्ष म्हणजे देवतांची उपासना करतात परंतु माहीत आहे की देवता भगवंतांचे अंश आहेत. अविधीपूर्वकम म्हणजे देवतांची उपासना करतात परंतु देवतांना सर्वश्रेष्ठ समजतात. आता इथे प्रभुपादांनी अप्रत्यक्ष शब्द वापरला त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका म्हणून मी सांगतो. इथे प्रभुपादांनी अप्रत्यक्ष हा शब्द अविधीपूर्वकम याच अर्थाने घेतला आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की देवतांची उपासना करणारे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करीत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात. आत्तापर्यंत केलेल्या आपल्या अभ्यासातून कोण सांगेल कुठे असं सांगितले की इतर देवतांची उपासना करणारे लोक बुद्धिमान नसतात? किंवा तुम्ही कुठे ऐकलं असेल एखाद्या क्लासमध्ये? आता हे तर प्रभुपादांनी हे वाक्य लिहिले बघा, माझी उपासना करीत असली तरी ते फार बुद्धिमान नसतात. फार बुद्धिमान नसतात म्हणजे कमी डोक्याचेच आहेत. तर आता हे तर प्रभुपादांनी सांगितलं आहे म्हणजे कुठल्या तरी श्लोकामधूनच घेतलं असेल. मी तुम्हाला बोललो होतो की प्रभुपादांचं प्रत्येक वाक्य कुठल्या ना कुठल्या श्लोकाचं भाषांतरच असतं मॅक्सिमम टाईम. तर हे वाक्य पण तसेच आहेत. तर ठीक आहे, तुम्ही कदाचित विसरले असाल. 7व्या अध्यायामध्ये कामस्थ, एक मिनटं, तर कोणी हँड केला होता का? हां, परफेक्ट, दिव्या माताजी, परफेक्ट. कामस्तैस्य ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता सोया. तिथे यांचं ज्ञान ऋत झालं आहे, ज्ञान गेलं आहे म्हणजे कमी बुद्धीचे आहेत. आणि या अध्यायामध्ये पुढे श्लोक येईल, 7व्या अध्यायातच आहे. अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान देवजयंती मदभक्ता यांती मामपी. अध्याय क्रमांक 7मध्ये श्लोक क्रमांक 20 आणि श्लोक क्रमांक मला वाटतं 28 असेल. नाही, एक मिनटं, हा कुठं श्लोक गेला? 9व्यामध्ये आहे का? तो श्लोक कुठे आहे? अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसां, 7व्यामध्येच आहे, पण नंबर किती? हां, श्लोक क्रमांक 23. तर 7व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 20 आणि 23 या दोन श्लोकामध्ये देवतांच्या उपासकांना कमी बुद्धीचे असं म्हटलं आहे. तर त्याचा संदर्भ पण आपल्याला इथे मिळाला. हां, तर आता प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये समोर जाऊया. अभ्यास करताना आता मला माहिती आहे तुम्ही खूप नवीनच वाचन करता, त्याच्यामुळे पटकन सगळ्या गोष्टी नाही कळणार. मला पण खूप वेळ लागला. पण तुम्ही असं सराव करा की एखादं वाक्य वाचलं आणि त्याचा कुठल्या श्लोकाशी संबंध आहे का, किंवा कधी तो श्लोक ऐकला का, किंवा एखाद्या क्लासमध्ये त्याच्याबद्दल काही ऐकलं का, तर काय होईल की अभ्यास अधिक व्यापक होईल.
आणि अभ्यासामध्ये रुची पण निर्माण होईल. नाही तर असे फक्त वाक्य वाचत वाचत गेले तर खूप कठीण वाटायला लागतात. तर आता बघा, इथे आपण किती छान 2 संदर्भ शोधून काढले, की 2 संदर्भ गीतेमध्ये आहेत की जिथे देवतांच्या उपासकांना कमी बुद्धीचे बोलले आहेत. आता हे समजावून सांगण्यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देतात. उदाहरणार्थ, जेव्हा मनुष्य वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता वृक्षांच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालतो, तेव्हा तो पुरेशा ज्ञानाच्या अभावी किंवा नियामक तत्वाचे पालन न करत असे करतो. आता इथे सांगितले की व्यक्ती आहे, तो झाडाच्या मुळाला पाणी देत नाही आहे, तर फांद्यांना, फुलांना आणि पानांना वेगळ्या स्वतंत्रपणे पाणी देतो आहे. तर या उदाहरणामध्ये मूळ कोण आहे, फांद्या, पान, फूल कोण आहे आणि पाणी देणारा व्यक्ती कोण आहे? ज्यांना माहिती त्यांनी फक्त हँड रेज करा. वाटल्यास मी एकदा एक्झाम्पल परत रिपीट करतो. तर आपण या श्लोकामध्ये अशा लोकांची चर्चा करतोय. हां, येस सावंत सर. हां, परफेक्ट परफेक्ट. हां 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 हां. तर हे गडबड साधक आहेत, एवढं लक्षात ठेवा. या उदाहरणातले अविधीपूर्वकमवाले आहेत. तर मुळाला पाणी घालायचं सोडून ते पानांना, फुलांना आणि फळांना पाणी देत आहेत. तर हे सुद्धा एका श्लोकाचं जशास तसं भाषांतर आहे. मला वाटतं 4थ्या स्कंदाच्या शेवटी नारद मुनी हा श्लोक बोलतात. यथा तरोरमूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहारास यथेंद्रियाणां तथैव सर्वारणम अच्युतेज्या. तर असा जर तुम्ही श्लोक लक्षात ठेवला किंवा जस्ट नोट केला, तर तुम्ही खूप नवीन वाचन करतात म्हणून पटकन कदाचित माहीत नाही होणार. भक्तीमध्ये सुरुवातीला काय होतं, माझा काय अनुभव होता की सुरुवातीला जेव्हा मी ऐकायचो ना, तर सर्व काही जशास तसं ॲक्सेप्ट करायचो की ठीक आहे की ब्रह्मन भगवंतांच्या शरीराची कांती आहे किंवा भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, देवता त्यांचे शिष्टमंडळामध्ये त्यांची मदत करतात. पण नंतर काही वेळानं काय होतं की आपल्याला वाटतं, कुणी काही विचारलं की अरे हे कसे ब्रह्मन कसं काय भगवंतांच्या शरीराची ज्योती आहे, तर आपल्याला माहीत असतं की मी क्लासमध्ये तर ऐकलं आहे, पण त्याचा संदर्भ काय हे माहीत नसतो. कारण आपण काय विचार करतो, अरे महाराजांनी सांगितलं योग्यच आहे, भक्तांनी सांगितलं योग्य आहे, आणि ते बरोबरच आहे, त्यात काय चूक नसतं. तर श्रवण तर पहिली पायरीच आहे, पण त्याच्यानंतर काय केलं पाहिजे की हे कुठं सांगितलं आहे. ॲटलिस्ट माझा तरी असा भाव असतो की हे कुठे दिलं आहे. मग ते आपल्याला लगेच नाही भेटणार, परंतु कधी कधी आता मी तुम्हाला हे सांगतो, यथा तरोरमूल निषेचनेन, तुम्ही इंटरनेटवर लगेच सर्च करू शकता किंवा वाटल्यास मी तुम्हाला त्या श्लोकाचा नंबर पण पाठवेल. आता तुम्हाला जर तो श्लोक कळला, माहीत आहे तुम्हाला हे श्लोक आहे, तर तुम्हाला कोणी जर विचारले की अरे झाडाला पाणी घालणं, फळांना पाणी घालणं हे काय, तर तुम्हाला विचार करावा लागणार नाही, अरे हे मूळ भगवंत असतील का पान असतील, कारण तो त्या श्लोकामध्ये तुम्हाला स्पष्ट माहिती आहे आणि कोण बोललं ते पण माहिती आहे. म्हणून सुरुवातीला श्रवणामध्ये काय आपण जशास तसं स्वीकार करतो, परंतु हळूहळू आपण एज्युकेटेड असल्यामुळे ब्रेनला एक सवय असते की अरे याचा प्रूफ कुठे आहे, हे तर क्लासमध्ये असे बोलले पण याचा प्रूफ आहे का. कारण आता म्हणजे अपराधाच्या दृष्टिकोनातून मी म्हणत नाही, पण काही काही भक्तांच्या क्लासमध्ये ते काहीतरी वेगळाच नवीनच धडा शोधून काढतात की याच्यातून आपण हे शिकू शकतो, पण तसं नसतं. ते स्ट्रेच करून त्याला कसं तरी देतात. तर ठीक आहे, आपल्याला काही प्रत्येकाला उलट बोलण्याची गरज नाही आहे, पण जर असा आपला अभ्यास असेल की हे कुठून आलं आहे, तर मग श्रद्धा पण वाढायला मदत होईल. कारण किती जरी म्हटलं तरी आपण शिकलेल्या बॅकग्राऊंड असल्यामुळे आपल्या बुद्धीची ती गरज आहे. जास्त दिवस प्रभूजी बोलले म्हणून खरं आहे असं चालत नाही, किंवा चाललं तरी भक्तीमधला थोडासा उत्साह कमी झाल्यासारखा वाटतो. परंतु जेव्हा स्वतः तुम्ही वाचन कराल, जेव्हा स्वतः तुम्ही समजून घ्याल, तेव्हा ब्रेनला काय वाटतं, अरे वा मी पण काहीतरी डिस्कवर केलं, मला हे किती छान समजलं, आणि मग ते विसरत नाही. त्याच्यानंतरची आणखीन एक स्टेज काय, मी जस्ट अवांतर चर्चा करतो आहे
की तो श्लोक घेऊन कधी आपण चिंतन मनन करू शकतो की अशी परिस्थिती कुणाची होती शास्त्रामध्ये. असा कुठला व्यक्ती आहे की ज्याने मुळाला पाणी नाही घातलं, फांद्यानं पाणी घातलं, असं कोण आहे. तर एक आठवतो, सत्राजित नावाचा व्यक्ती होता द्वारकेमध्ये. तो सूर्याचा उपासक होता. तर सूर्यदेवाने त्याला शामंतक मणी दिला होता. तर ती खूप मोठी कथा आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा कसा प्रॉब्लेम झाला ती स्टोरी आहे. नंतर कंस, हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू आणि रावण कुणाचे भक्त आहेत. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाचे, रावण महादेवांचा, आणि आपला कंस, कंस कोणाचा उपासक होता. अरे तुम्ही सिरियल पण बघितली नाही का. ते शेवटचं मूल काय बनतं. हां हां देवीचा दुर्गा देवीचा उपासक होता. हां तर मग आता हे आणखीन समोरची स्टेप आहे चिंतनाची, की या सर्व लोकांनी काय केलं की मुळांना पाणी घालण्याच्या ऐवजी फांद्यांना, फुलांना पाणी घातलं, आणि मग यांच्यासोबत कसं झालं हे कळतं. आणि असे पण काही उदाहरणं आपण बघू शकतो की बाबा जिथे व्यक्तीने या पानांना, फळांना यांच्याकडे म्हणजे सन्मान दिला, परंतु त्याच्याऐवजी भगवंतांची शरणागती गती घेतली, तर त्या व्यक्तीला यश कसं मिळालं. असे पण उदाहरणं शास्त्रामध्ये मिळतात. जसे की पहिल्या स्कंदामध्ये हां तेच तर. हां तर ते सगळे फांद्यावाले आहेत. म्हणून एक वाक्य आहे शास्त्रामध्ये, विष्णू भक्त स्मृतर देव असुरस्तत विपर्यया, की विष्णूचे जे उपासक आहेत त्यांना देव समजायचं आणि इतरांचे उपासक आहेत त्यांना असुर म्हणायचं. आता गणपतीचे उपासक असुर आहेत असा अर्थ नाही आहे, परंतु हे राक्षसी पद्धतीने उपासना करणारे ते राक्षस आहेत. तर विष्णू भक्त स्मृत देव असं ते आहे. तर मी तुम्हाला काय सांगतो, एक स्टेज की सुरुवातीला तुम्ही क्लासमध्ये ऐकताना महाराजांनी सांगितलं किंवा प्रभूजींनी सांगितलं आणि त्याच्यावरती श्रद्धा ठेवली, आणि हे चांगलं आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि जर एखाद्याचं मन खूपच सिम्पल असेल की त्याच्या मनामध्ये असा वेगळा विचार येत नाही, खरं आहे का खोटं आहे, त्यांनी तर असं सांगितलं होतं, असं जर नसेल, एकदम साधी श्रद्धा असेल ना, अशा भक्त असतात बरेच काही आहेत इस्कॉनमध्ये, मी पण बघितलेत. त्यांना काही प्रॉब्लेम नाही. बरोबर त्यांना कळलं की आता मला हा मार्ग आहे, कुणी काहीही सांगू, एकदम चांगल्या पद्धतीने पूर्ण श्रद्धेने भक्ती करतात. परंतु बहुतांश लोक असे असतात की एज्युकेटेड बॅकग्राऊंडवाले, की त्यांना पुरावा पाहिजे असतो की हे कुठं सांगितलं. तर आपण सगळे त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की असे पुरावे शोधले पाहिजे, हे कुठून सांगितलं आहे. मग थोडंसं ब्रेनला काय वाटतं की अरे हां मी पण शोधलं, याचं अंडरस्टँडिंग अशी आहे, म्हणून हे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतरचं मग मी तुम्हाला बोलली की आणखीन चिंतन करू शकतो आपण की बाबा असे कुठले शास्त्रामधले उदाहरण आहेत. फक्त एखाद्या वेळी बसायचं आणि आठवायचं, असं कुणी आठवतं का, किंवा याच्याबद्दल काही सुभाषित आहे किंवा चाणक्य पंडितनं काही म्हटलं आहे, किंवा आधुनिक राजकीय नेत्यामध्ये याच्याबद्दल काही बघायला मिळतं का, किंवा सध्याच्या समाजामध्ये काही आहे का, असा विचार केला की मग आपलं छान चिंतन होतं. तर हे सर्व मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा होता की प्रभुपाद इथे सांगतायत ना, वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता, तर हे अविधीपूर्वकमवाले लोक आहेत. तर आणि हा जो श्लोक आहे, यथा तरोर मूल निषेचनेनं, जस्ट त्याचा नंबर शोधतो, मला वाटते 4 स्कंद 31 नंबरचा अध्याय असावा. यथा तरोर, हा खूप फेमस श्लोक आहे, खूप फेमस आहे. हां 4 स्कंद अध्याय क्रमांक 31 श्लोक क्रमांक 14. हा खूप फेमस श्लोक आहे, म्हणजे प्रभुपादांनी आणि बऱ्याच वेळा या श्लोकला कोट केलं आहे. स्कंद 4 अध्याय 31 श्लोक क्रमांक 14. तुम्हाला मी स्क्रीन तर कशी शेअर करणार, तुम्हाला पण गाता आला असता. ही पण स्क्रीन शेअर मी करू शकतो ना, काय म्हणतात याची, या श्लोकाची पण. 4:31:14. ओके, आता मी जस्ट एक ट्राय करतो. हे
स्क्रीन शेअर व्हायला पाहिजे मला वाटतं. हां, आता ही स्क्रीन शेअर जर झाली तर आपण याला गाऊया. तर जस्ट तुम्ही हे ट्राय करा याला गाण्याचं. तुम्हाला आता हा श्लोक दिसत असेल, दिसतोय की नाही दिसतोय? हां हां हां, हा वेदा बेसमधला आहे. स्कंद 4 अध्याय 31 श्लोक क्रमांक 14. तर हा श्लोक आपण गाऊया. थोडंसं डिस्ट्रॅक्शन आहे पण ठीक आहे. काही गोष्टी आपण असंही आपण काही संपवण्याच्या मूडमध्ये नाही आहोत. मी गातो, मग तुम्ही माझ्या मागे फॉलो करा. यथा तरोर्मूलनिषेचनेन तृप्यन्ति तत्स्कन्दभुजोपशाखा प्राणोपहाराश्चेथेन्द्रियाणाम् तथैव सर्वारमच्युतेजा. तर खूप छान श्लोक आहे. आणि मला वाटतं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे याच्यामध्ये हे जे इंग्लिश आहे याच्यामध्ये खूप एक रसिक हे पण देतात, अंडरस्टँडिंग. ती पण बघूया आपण. मी जस्ट हे बघतोय की हे कोणी कोणाला सांगितलं आहे. मोस्टली नारद मुनी, हां नारद मुनी सांगत आहेत. मला वाटते प्रचेतांना सांगत असतील. अध्यायाची समरी नाही आहे, ठीक आहे. जस्ट एक मिनिट. अरे अध्यायाची नारदा इन्स्ट्रक्ट्स प्रचेतास. प्रचेतांना हा नारद मुनींनी श्लोक सांगितला आहे. तर म्हणजे जस्ट रेफरन्ससाठी कोणी कोणाला बोलले त्याच्यासाठी. तर आता आपण परत आपल्या याच्याकडे येऊया, आजच्या श्लोकाकडे. हां, तर 23मधले हे अविधीपूर्वकम लोक आहेत, चुकीच्या पद्धतीचे आहेत. प्रभुपादांनी त्यांना पहिल्या ओळीमध्ये मूर्ख म्हटले. ते मूर्ख खरंच त्यांच्याबद्दल असा संदर्भ आहे का आपण 2 श्लोक गीतेमधूनच शोधून काढले. त्याच्यानंतर हे लोक यांची कशी अविधीपूर्वक उपासना आहे ते समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी नारद मुनीच्या या श्लोकाचं जशास तसं भाषांतर घेतलं आहे की डायरेक्ट भगवंतांची भक्ती करण्यापेक्षा हे लोक इतर देवी देवतांची उपासना करतात. आता परत परत मी सांगतो की इतर देवी देवता कमी दर्जाच्या आहेत किंवा त्यांना आपण दर्शन घेतलं नाही पाहिजे असं नाही आहे. कारण वैष्णव तर सर्वांना सन्मान देतात, तर देवतांना का सन्मान देणार नाही? देवता खूप पॉवरफुल जीव आहे, परंतु दोघांना एक नाही म्हणू शकत आपण. जर समजा पोलीस स्टेशनमध्ये एक कॉन्स्टेबल आहे आणि एक SP आहे किंवा कमिशनर आहे, तर आपण कॉन्स्टेबलला पण रिस्पेक्ट देणार कारण तो गव्हर्नमेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, आणि कमिशनरला पण देणार. परंतु जर तुम्ही कॉन्स्टेबल आणि कमिशनर एकच आहेत की दोघाला सारखाच सन्मान दिला तर गडबड होते. समजा एखादं कुठेतरी प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे आणि तुम्ही मुख्य अतिथी म्हणून कमिशनरला बोलवलं, आणि कमिशनर ज्या उच्च आसनावर बसले त्याच्याच बाजूला तुम्ही कॉन्स्टेबलला सीट देणार का? नाही देणार. कारण दोघांनाही आपण मान देतोय, परंतु त्यांच्या पदांचा पण हिशोब करावा लागतो ना. तर असंच आहे इथे पण. तर हे समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी या श्लोकाचं जसंच तसं भाषांतर दिलं आहे की बाबा हे लोक मुळाला पाणी घालण्याच्या ऐवजी इतर ठिकाणी पाणी घालतात. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी खूप एक रसिक स्पष्टीकरण दिलं होतं त्याच्यामध्ये, की कुणी म्हणेल की बाबा ठीक आहे, परंतु झाडाच्या फांदीला, फुळाला, पानांना पाणी टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पाणी टाकू शकतो आपण. मग त्यांनी दुसरं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण काय? प्राणोपहारा सेथेंद्रियाणाम तथैव सर्व अरणम अच्युतेज्या. आता दुसरं असं उदाहरण आहे की त्याच्यामध्ये दुसरीकडे वस्तू देण्याची शक्यताच नाही. काय दुसरं उदाहरण आहे?
त्याचप्रमाणे शरीराच्या विविध अवयवांची सेवा करणे म्हणजे पोटाला अन्न पुरवठा करणे होय. आता सांगा, पोट कोण आहे, विविध अवयव कोण आहेत आणि अन्न पुरवठा करणारा कोण आहे? फक्त हँड रेज करा. म्हणजे तुम्हाला हे आजचा कन्सेप्ट बऱ्यापैकी समजला असं म्हणता येईल. नाहीतर फक्त प्रभूजी बोलले म्हणून असं नाही. तुम्हाला आवाज येतोय की नाही माझा? हां, तर सावंत सरांनी पहिल्या याचं स्पष्टीकरण सांगितलं ना, तसंच कोणी ट्राय करा. ठीक आहे, मी तुम्हाला परत सांगतो. बघा, आपण 2 उदाहरणं बघितले, झाडाचं आणि जेवणाचं. तर झाडाच्या उदाहरणामध्ये काय होतं, हे जे अविधीपूर्वकमवाले उपासक आहेत ना, इतर देवी देवतांची उपासना करणारे, त्यांना असं म्हटलं की हे लोक असे आहेत की जे झाडाच्या मुळाला पाणी न देता फांद्यांना, फळांना आणि फुलांना पाणी देत आहेत. तर तिथं झाडाचं मूळ आहे भगवंत, कारण सगळ्याचं आधी बीज एकले, बीज अंकुरले लोप वाढले असा अभंग पण आहे. तर मूळ भगवंत आहेत, परंतु हे लोक त्यांची उपासना न करता इतरांची करत आहेत. तर इतर फांद्या वगैरे दुसरे देवी देवता, मूळ म्हणजे भगवंत आणि पाणी देणारा व्यक्ती म्हणजे साधक, जो अविधीपूर्वकम साधना करतो आहे. मग तिथे आपण काय बघितले की परंतु शक्य आहे की पानांवर आणि फांद्यांवर पाणी टाकलं तर काही प्रॉब्लेम होत नाही, झाड काही खराब होत नाही. मग दुसरं असं एक उदाहरण आहे जेवणाचं. तर जेवण करताना तुम्हाला खाद्यपदार्थ पोटालाच द्यावे लागतील. आपण असं म्हणू शकत नाही की अरे पायाला किती दूर श्रम करावे लागतात आणि हे खाद्यपदार्थ आणावे लागतात, थोडेसे खाद्यपदार्थ मी पायाला बांधतो किंवा थोडेसे काहीतरी कानामध्ये टाकतो, असं नाही करता येत. तर हे पहिल्या उदाहरणामध्ये थोडासा स्कोप होता, अरे असं पण होऊ शकतं. पण दुसरं उदाहरण एवढं स्पेसिफिक आहे की त्याला दुसरी काही गडबड करताच येत नाही, कारण अन्न पोट सोडून दुसरीकडे कुठे देणार. आता आय व्हीमधून ते सलाईन वगैरे देतात ते सोडून द्या, आपण नेहमीच्या अन्नाबद्दल चर्चा करूया. तर सर्व अवयव कष्ट करतात आणि अन्नाची प्राप्ती करतात, परंतु अन्न जातं पोटाला आणि तिथून सर्वांचं पोषण होतं. तर इथे पोट म्हणजे भगवंत आणि विविध अवयव म्हणजे देवी देवता आणि अन्नपदार्थ देणारा व्यक्ती म्हणजे साधक. तर या उदाहरणामध्ये नारद मुनी म्हणतात की ज्या पद्धतीने आपण अन्नपदार्थ वेगवेगळ्या अवयवांना देत नाही, की थोडंसं डोळ्यामध्ये टाकू, थोडंसं कानामध्ये टाकू, थोडंसं पोटाला म्हणजे पाठीला बांधू, असं करत नाही. आपल्याला हे माहिती की अन्न आपल्याला पोटामध्येच द्यावं लागेल. तर तसंच नारद मुनी म्हणतात की अशाच प्रकारे जो व्यक्ती अच्युतची उपासना करतो त्याची उपासना सगळ्यांची उपासना होऊन जाते. तथैव सर्व प्राणोपहारा सेथेंद्रियाणा तथैव सर्वार्ण अच्युतेजा. ज्या पद्धतीने पोटाला अन्न दिल्यावरती सर्व अवयवांना शक्ती मिळते, अन्नपुरवठा होतो आणि त्यांचं पोषण होतं, त्याच पद्धतीने जेव्हा भगवंतांची उपासना केली जाते तर हे वेगळे देवी देवता अवयवाप्रमाणे आहेत, त्यांची उपासना आपोआपच होऊन जाते. आता याच उदाहरणात थोडंसं पुढं जाऊया की पोटाला अन्न देऊन थोडंसं कानावर टाकू, थोडंसं डोळ्यावर टाकू असं करण्याची गरजच नाही आहे. तर यस्मिन तुष्टी सर्वम तुष्टी असा एक श्लोक आहे की जर भगवंतांची उपासना केली तर सर्वांची उपासना होते. आणि याच्याबद्दल भरपूर स्टोरी पण आहेत की जेव्हा व्यक्ती इतर देवताची उपासना काही न मागण्याच्या भावाने करतो तेव्हा ते देवता पण त्याला भगवंतांच्या भक्तीकडे वळवतात. जसं की भगवान शंकरांचं एक उदाहरण आहे की एक व्यक्ती त्यांच्याकडे निस्वार्थ भावाने भक्ती करतो आणि मग भगवान शंकर प्रसन्न होतात आणि म्हणतात की तुला काय हवं ते माग. तो म्हणतो की तुमच्या दृष्टिकोनातून जे सर्वश्रेष्ठ आहे ते मला द्या. तर मग भगवान शंकर म्हणतात की ठीक आहे, तू सनातन गोस्वामीने जाऊन भेट. मग तिथून ते चिंतामणीची वगैरे त्या मण्याची स्टोरी येते. तर असंच या भावनेने उपासना केली तर देवता पण भगवंतांकडे त्यांना घेऊन जातात. परंतु हे जे वेगळ्या टाईपचे लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम होतो. तर निर्देशक आहेत. आता हे तुम्हाला उदाहरण किती समजलं कमी जास्तच हे करतेच कळलं नाही. ठीक आहे, मला आता आपण आतापर्यंत एक उदाहरण खूप वेळेस सांगितलं आहे की भगवंतांची तुष्टी केली तर सर्वांची तुष्टी होऊन जाते, असं एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. कोण सांगेल?
ते उदाहरण जर लक्षात राहिलं तर तुम्हाला समजून जाईल. परफेक्ट. द्रौपदीचं उदाहरण किती परफेक्ट आहे बघा. की फक्त भगवंतांना एक कण दिला आणि दुर्वास मुनी आणि त्यांचे 10,000 शिष्यांचं भरपेट जेवण झालं अन्न न बघता. तर हे एक छान उदाहरण आहे. यस्मिन तुष्टी जगत्तुष्टी. जसे की जर पोटाला अन्न दिलं तर सर्व अवयवांचं पोषण होतं. त्याच पद्धतीने इथे या या प्रसंगामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर हा पण उतारा आपण बघितला. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, मनुष्याला शासनाचे नियम पाळावायचे असतात, पदाधिकाऱ्यांची किंवा निर्देशकांनी केलेले नव्हेत. की बाबा भगवंतांच्या शासनामध्ये हे देवी देवता वेगवेगळे पदाधिकारी आहेत. तर याबद्दल मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, पण कदाचित तुम्ही विसरले असाल. बघा, ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 14 मनू असतात. आता ब्रह्माजीचं आयुष्य वगैरे काय बघणार नाही. ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये 14 मनू असतात. एका मनूचा कार्यकाळ साधारणतः 72 चतुर्युग सायकल एवढा असतो. तर जेव्हा एखाद्या मनूचा कारभार येतो तेव्हा एक शिष्टमंडळ असतं. जसे की आपल्याकडे मिनिस्ट्री असते ना, या विश्वाला चालवण्यासाठी एक शिष्टमंडळ असतं. त्याच्यामध्ये 6 घटक आहेत. पहिले आहेत मनू, नंतर मनूची मुलं, नंतर इंद्र, नंतर देवता, 5वा मन्वंतर अवतार आणि 6वे सप्तर्षी. तर हे 6 लोकांचं शिष्टमंडळ शासन करतं. आता जसे की स्वयंभू मनू होते पहिले, त्याच्यानंतर सोरोचिषा आले, नंतर उत्तम, तामस, रैवत, नंतर चक्षुषा आणि आता आपले सध्याचे मनू कोण आहेत, वैवस्वत मनू. तर असं हे शिष्टमंडळ असतं. जसे की प्रभुपाद इथे बोलले ना, देवता या भगवंताच्या प्रशासनातील निरनिराळे अधिकारी आणि निर्देशक आहेत. ते कुठं दिलं तर त्याचं तुम्हाला मी हे सांगितलं की हे शिष्टमंडळ असतं. हे श्रीमद भागवतमच्या कितव्या स्कंदात आहे, 5व्या स्कंदात असेल किंवा 8व्या. मी तुम्हाला नंतर रेफरन्स पाठवेल. तर असं कुठे दिलं आहे का खरंच शिष्टमंडळ असतात म्हणून, खरंच हे त्यांचे अधिकारी आहेत, त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण दिले. तर 72 युगा सायकलनंतर पुन्हा जेव्हा नवीन मनू येतो तर सर्व शिष्टमंडळ चेंज होतं. नवीन इंद्र. मी एक गोष्ट तुम्हाला खूप वेळेस सांगितली, सध्याच्या इंद्राचं नाव काय, पुढचे इंद्र कोण होणार आहे. सध्याच्या इंद्राचं नाव काय, बळी महाराज नाही, सध्याचे बळी महाराज सध्या पाताळ लोक आहेत वामनदेवासोबत. हां, पुढचे होणार आहेत. सध्याच्या इंद्रदेवांचं नाव आहे पुरंदर. तर पुरंदरला हटवून भगवंत बळी महाराजांना इंद्र बनवू शकले असते, पण भगवंत तिथे म्हणतात की बाबा ही एक रचना केलेली आहे प्रशासनाची, याला नको डिस्टर्ब करायला. तर हे होऊ दे यांचा कार्यकाळ, नंतर तू इंद्र पण बनून जाय. तशी बली महाराजांना इच्छा पण नव्हती नंतर, कारण ते शुद्ध भक्त आहेत, परंतु तरीसुद्धा भगवंतांनी त्यांना इंद्राचं पद दिलं. कारण नंतर लोकांनी असं नको म्हणायला की अरे वामन देवाने त्याला वेडं बनवलं, सर्व काही त्याचं घेतलं, त्याला इंद्राचं पण पद नाही दिलं, काहीच नाही दिलं. असं होऊ नये. हा आचार्यांनी सांगितलेला पॉईंट आहे. हां, मी राधागोविंद महाराजांच्या क्लासमध्ये ऐकलं. राधागोविंद महाराज ध्रुवाची कथा सांगत होते. तर जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा ध्रुव काय म्हणतो की मला काहीच नको, तुम्ही हिरा आहात आणि मी काचाचे तुकडे शोधत होतो, काचन विचिन्वन अपि दिव्यरत्न. तर मग तेव्हा भगवंत म्हणू शकले असते की अरे हां, तुला तर कळलं मीच सर्वोच्च आहे, मग जा आता तू घरी आणि घरीच भक्ती कर. तर राधागोविंद महाराज म्हणतात की भगवंत असे नाही करत. तर भगवंत ध्रुव महाराजांना 36,000 वर्ष राज्य करण्यासाठी एकदम सदृढ शरीर देतात. 36,000 वर्ष. आणि त्या काळामध्ये त्यांचे सर्व इंद्रिय एकदम स्ट्रॉंग असतील. असं नाही की 100 वर्ष झाले आणि ध्रुव एकदम असा म्हातारा असा झाला, पण कसं तरी आता त्याला बाकीचे वर्ष काढायचे, तसं नाही. एकदम यंग राहणार 36,000 वर्षे, त्याच्यानंतर भगवंतांची प्राप्ती. तर महाराज तिथे एक पॉईंट सांगत होते की भगवंत असे का करतात की नंतर लोकांनी म्हणू नये अरे छोटासा मुलगा होता, बिचाऱ्याने भक्ती केली, त्याला वेडं बनवलं, काहीच दिलं नाही. कारण भौतिक लोकांना दिलं म्हणजे भौतिक दिलं. आता समजा त्यांच्या दृष्टिकोनातून पैसे मिळाले किंवा घर मिळालं किंवा नोकरी मिळाली म्हणजे काहीतरी दिलं, परंतु मनातले विकार निघून गेले, अनर्थ निवृत्ती झाली, हरिनामावरती खूप दृढ श्रद्धा आली आणि भगवंतांचे साक्षात्कार व्हायला लागले. तर हे तर सामान्य लोकांना कळणारे नाही, पटणार नाही, म्हणजे ते तर वेड्यात काढतील. तर
अशा लोकांसाठी पण भगवंत देतात, असं राधा गोविंद महाराज सांगत होते. ठीक आहे, तर आपण डिस्ट्रॅक्ट झालो. तर मी ह्या शिष्टमंडळाबद्दल सांगत होतो. एका दिवसामध्ये 14 मनू आणि त्याच्यामध्ये 6 घटक असतात. आणि ते 6 घटक कुठले कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. जसं की आता सध्याचे इंद्र आहेत पुरंदर, नंतरचे जे इंद्र आहेत ते होणार आहेत बली महाराज, आणि नंतरच्या मनूंचं नाव काय आहे, स्वधामनी किंवा धर्मनी असं काहीतरी नाव आहे, धर्मणी म्हणून. हां, तर बेसिकली हे शिष्टमंडळ असतं, हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. तर मग शासनाचे हे जे आता पदाधिकारी आहेत, शासनाचे वेगळे नियम आहेत. समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेले, तर आता काय होतं की लोक तिथला जो पिऊन वगैरे असतो किंवा मामा वगैरे असतो, तिथे सेटिंग करून ठेवलेली असते की डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला पैसे द्यायचे नाही, मामाकडे पैसे द्यायचे. मग मामा तिकडून हळूहळू सगळ्यांचे 10% 10% असं सगळी चेन असते. तर प्रभुपाद इथे काय म्हणतात बघा, मनुष्याला शासनाचे नियम पाळावायचे असतात, पदाधिकाऱ्यांची किंवा निर्देशकांनी केलेली नव्हेत. त्याचप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंतांचीच आराधना केली पाहिजे. यामुळे आपोआपच भगवंतांचे पदाधिकारी आणि निर्देशकही संतुष्ट होतील. यस्मिन तुष्टी जगततुष्टी, द्रौपदीचं उदाहरण. अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे. किती छान उदाहरण दिलं. आता मला सांगा, लाच देणे म्हणजे काय? लाच देणे आणि लाच न देता नियमांचं पालन करणे, याची तुलना कशासोबत करायची? हां हां, नवस पण बरोबर आहे. पण हां, तुम्ही हे सांगताय म्हणजे प्रॅक्टिकली सांगताय. मी हां, तर मी फिलॉसॉफिकली विचारतो आहे की इथे लाच देणे म्हणजे, हां, कदाचित मी थोडासा रॉंग क्वेश्चन हे केलं आहे. तर फिलॉसॉफिकली मी असं म्हणतो की इथे लाच देणे म्हणजे या वेगवेगळ्या देवीदेवतांची उपासना करणे आणि जे मुख्य प्रशासक आहे त्याला दुर्लक्ष करणे, आणि म्हणजे हे वेगळे अविधीपूर्वकमवाले लोक. आणि जे भक्ती मार्गातले असतात, आपण जे आहोत ते आपण मुख्य व्यक्ती किंवा आता इथं आता सध्याच्या याच्यामध्ये तर प्रेसिडेंट वगैरे हे पण चेंज होतात, किंवा मुख्य राजा म्हणू शकतो. तसे भगवंत सर्व जगाचे राजाच आहेत, आपण डायरेक्ट त्यांचीच उपासना करू. तर हे लाच देणारे हे लोक इतर वाले आहेत. तर प्रभुपादांनी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, याचेच वर्णन या ठिकाणी अविधीपूर्वकम या शब्दामध्ये करण्यात आले आहे. अविधीपूर्वक म्हणजे हे इतर लोकांची, देवतांची उपासना करणारी लोक. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवतांची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही. हे वाक्य तुम्ही बघितलं 341 मध्ये पहिल्या उतार्यात. बघितले की नाही बघितलं? हां, तर हे बाहेरच्या लोकांना खूप खूप स्ट्रॉंग वाटतं आणि त्यांना म्हणजे असे कसे काय बोलू शकता असं म्हणतात ते लोक. आणि हे परंतु काही प्रभुपादांचे स्वतःचे शब्द नाही, तर ॲक्च्युली शास्त्रामध्ये बरोबर दिलेलं आहे. पण ठीक आहे, पुढे आता चर्चा येईल तेव्हा आपण बघूया की असं का होतं, की वेगवेगळ्या पुराणांमध्ये तर वेगवेगळे सांगितलं आहे. मग आपण का म्हणतो की विष्णूचीच आराधना केली पाहिजे किंवा कृष्णाची आराधना केली पाहिजे, तर ते नंतर बघूया. तर हा श्लोक झाला आहे, श्लोक क्रमांक 23. श्लोक क्रमांक 22मध्ये शुद्ध भक्ताचं वर्णन ऐकलं. श्लोक क्रमांक 23मध्ये अशी लोक आहेत की जे इतर देवी देवतांची उपासना करतात, ते सुद्धा भगवंतांचीच उपासना करतात, परंतु त्यांची प्रॉब्लेम असा आहे की ते त्या देवी देवतांना स्वतंत्र समजतात. त्यामुळे अशा लोकांना मोक्षप्राप्ती होत नाही, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूमध्येच राहावं लागतं. तर याच्यामध्ये काहीच दोष नाही आहे, कारण त्यांनी तशी निवड केली आहे. त्यांनी ज्या व्यक्तीची निवड केली त्या व्यक्तीचाच नाश होणार आहे. नाश म्हणण्यापेक्षा प्रलयाच्या वेळेस त्या व्यक्तीला पण शरीर सोडावं लागणार आहे. तर मग या साधकाला कसं काय नश्वर ठिकाण मिळेल? तर याच्या संदर्भामध्ये आपण मग देवताचे उपासक कसे मूर्ख आहे त्याच्या 7व्या अध्यायातले 2 उदाहरणं बघितले. नंतर हे झाडाच्या मुळाला पाणी देणं आणि पोटाला अन्न देणं, हा जो नारद मुनीचा श्लोक आहे तो बघितला. नंतर आपण अशी चर्चा केली की का बरं एवढ्या श्लोकामध्ये जाण्याची काय गरज आहे. तर सगळं तर सरळ सगळ्यांना मग स्वीकारच करायचा. तर स्वीकार करायच्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हळूहळू बुद्धी म्हणते की हे कुठे दिलं आहे का. फक्त मी असं ऐकतो
बाकीचे लोक तर तसं म्हणतात, हे लोक तर असं म्हणतात. मग श्लोक माहीत असला, आपल्या बुद्धीने आपण समजून घेतला, तर श्रद्धा आणखीन वाढायला मदत होते. त्याच्यानंतरची स्टेप त्या श्लोकाला घेऊन थोडासा विचार करायचा, कुठे काही उदाहरण आहे का, किंवा आधुनिक काळात काही बघायला मिळतं का. आणि मग अशा पद्धतीने छान अभ्यास होतो. आणि मग जर अशीच जर पद्धत केली ना, मग क्लास द्यायला पण सोपं होतं. परंतु प्रॉब्लेम काय, क्लासमध्ये खूप जोक स्टोरी वगैरे आणावं लागतं. असं जर बरोबर श्लोकानुसार गेलं तर काही जास्त प्रॉब्लेम होत नाही. पण ठीक आहे. तर हे आता श्लोक आपला संपला. याच्यामध्ये कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा, किंवा पुढचा श्लोक घ्यायचा की नाही ते सांगा. हां, चालेल ना, बाकीच्यांना चालेल. चालेल. किंवा ज्यांना जर इतर काही कामं असतील तर तुम्ही सोडून गेले तरी चालेल, काही हरकत नाही. बघा, मला तुमच्याकडून ना अचूक उत्तराची अपेक्षा नाही आहे. कारण मी हे किती वेळा सांगितले की मला समजायला खूप वर्ष लागले. म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करत नाही, कारण तुमच्यापैकी बरेचसे जण नवीनच आहात या अभ्यासामध्ये. फक्त माझी तुमच्याकडून अपेक्षा काय आहे की तुम्ही सहभाग घ्यावा, चुकीचे उत्तरं द्यावी. कारण तुम्ही चुकीचं उत्तर दिले की तुमच्या खूप वेळासाठी लक्षात राहील, अरे माझं ते चुकलं होतं, परंतु बरोबर असं होतं. पण आता इथे क्लास चालू आहे आणि तुम्ही कुठेतरी तिथं मोबाईल चालू करून ठेवला आणि बाजूला जाऊन बसले आणि क्लास चालू आहे, तुमचा काही सहभाग नाही आहे, तर मग त्यात काय फायदा होणार आहे. तुम्ही आता ते मीटिंगचं उदाहरण घ्यावं लागेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तर तुम्ही सहभाग घ्या, चुका होऊ द्या. मी तर किती किती चुका, म्हणजे मी तर आश्रमात किती लोकांना म्हणायचं, प्रभूजी ज्ञानयोग काय असतं, कर्मयोग काय असतं. तर बरेच डिवोटी मला बोलले की अरे ह्या सगळ्यामध्ये पडण्याची गरज नाही आहे, भक्ती कर, सर्व काही होऊन जाईल. परंतु बॅकग्राऊंड आपलं इंटेलेक्च्युअल असल्यामुळे बुद्धी मानत नाही. मग जेव्हा मला या गोष्टी बलराम शक्ती प्रभूंच्या क्लासमध्ये कळल्या, तेव्हा खूप डोक्यावरचं वजन निघून गेल्यासारखं वाटलं. म्हणून मला माहिती आहे की हे समजायला वेळ लागतो. तर माझी अपेक्षा आहे की फक्त सहभाग नोंदवा, चुकलं तर काहीच हरकत नाही. हे सगळे उदाहरणं आपण बघितले. आता श्लोक क्रमांक 24 बघूया. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. न तु माम अभिजानन्ति तत्त्वेनात च्यवन्ति ते. हां, तर 23मध्ये अविधीपूर्वकमवाले लोक सांगितले आणि 24मध्ये त्यांना का अविधीपूर्वक म्हणतात याचं स्पष्टीकरण दिलं. तर काय स्पष्टीकरण आहे की हे बघ अर्जुन, अहम ही सर्व यज्ञाना भोक्ताच्या प्रभुरेवच. सगळ्या यज्ञाचा स्वामी आणि भोक्ता मीच आहे. आता हे सांगा मला, याच्या आधी गीतेमध्ये कुठं सांगितलं हे? खूप फेमस श्लोक आहे. नाही, यज्ञाच्या संदर्भात सांगा. अहम ही सर्व यज्ञानाम याच्या संदर्भात. नाही नाही नाही, जस्ट एक मिनिट तुम्ही टाईम घ्या. की सर्व यज्ञाचा मीच भोक्ता आहे असं सांगणारा श्लोक सांगा. मी सांगितलं तर तुम्हाला एकदम हां परफेक्ट. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ध्यात्वा माम शांतीम रिच्छति. हां, तर 5.29 5व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. प्रभुपाद त्याला पीस फॉर्म्युला किंवा शांतीचे सूत्र पण म्हणतात. आता त्या चर्चेमध्ये नाही जाणार मी. तर याच्या आधी पण हा संदर्भ आहे. नंतर याच अध्यायामध्ये आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं, पिताहमस जगतो माता धाता पितामह. तिथे भगवंत म्हणजे अहम क्रतुर अहम यज्ञम, सर्व काही मीच आहे. अहम क्रतुर अहम यज्ञम स्वदाहम अहम औषधम मंत्रोहम अहम एवाजम अहम अग्निर अहम हुतम. सगळं मीच आहे. तर इथे भगवंत काय पॉईंट सांगतायत, म्हणजे लिंक आहे की हे बघ अर्जुन, सर्व यज्ञाचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे. म्हणजे सर्व काही माझ्याकडेच यायला पाहिजे.
आता समजा हां, एक हॉटेल आहे. आता एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलच्या मालकाकडे 4-5 हॉटेल आहेत आणि त्या हॉटेलमध्ये एक कॅशियर आहे आणि वेटर वगैरे आहेत काम करणारे. आता दिवसभर खूप कामं करतात आणि कॅशियरकडे पैसा जमा होत राहतो. दिवसाच्या शेवटी एकदम महागड्या कारमध्ये ओनर येतो आणि सर्व गल्ला घेऊन जातो. कोणी म्हणले, अरे मेहनत तर यांनी केली आणि तो व्यक्ती तर येऊन असाच घेऊन जातो आहे. का घेऊन जातो? कारण अहमी सर्व हॉटेलांना भोक्ताचे प्रभुरेवच, सर्व हॉटेलचा मीच भोक्ता आणि प्रभू आहे. तसंच भगवंत म्हणतात की सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि प्रभू आहे. शेवटी पैसे मालकाकडेच गेले पाहिजे. सर्व वेटरनं याच्या खिशात त्याच्या खिशात टाकले तर ते गडबड होईल, त्यांना काय म्हणता येईल, त्यांना जेलमध्ये जावं लागेल. तर हे याच्यावरून भगवंत सांगतात की या लोकांना हे समजत नाही की सर्वचा भोक्ता स्वामी प्रभू सर्वोच्च एंड मीच आहे. हे न समजल्यामुळे हे लोक काय करतात की इतर देवतांची स्वतंत्र समजून उपासना करतात. त्यांची उपासना केली तर काही हरकत नाही, परंतु त्यांना हे माहिती असायला पाहिजे की समजा एखादा वेटर कॅशियरला मानतो, अरे कॅशियर आपल्यामध्ये मोठा आहे, पण त्याला जर हे माहीत असेल की कॅशियर पण पेक्षा मोठे पण आपले मालक आहेत, तर मग त्याने कॅशियरला मोठं समजण्यात काही चुकीचं नाही आहे. परंतु एखादा वेटर म्हणत असेल आपले कॅशियरच सगळ्यात मोठे आहेत, त्यांच्यावरती कोणीच नाही आहे, तर ती गडबड होते. तर हे कॅशियरलाच सर्वश्रेष्ठ मानणारे आणि त्याच्यावरती कोणी नाही आहे असं म्हणणारे लोक कोण आहेत सांगा मला. माझे उदाहरण तुम्हाला समजतात की नाही हे तरी सांगत जा, इतर मी काहीतरी उदाहरण देत बसेल. हां, देवतोपासक, पण कुठले देवतोपासक? हां, आपण सध्या कशाची चर्चा करतो त्याच्यावरती फोकस करा. श्लोक क्रमांक 23मध्ये आपण असे लोक बघितले की जे भगवंतांची अविधीपूर्वक उपासना करतात. अविधीपूर्वक म्हणजे का? एक मिनिट. तर अविधीपूर्वक म्हणजे जे इतर देवतांना स्वतंत्र समजतात. आणि सूर्यदेव स्वतंत्र आहेत, तेच मला श्रद्धा देतात, तेच मला फळ देतात, त्यांचा नियंत्रक कोणीच नाही आहे, हे समजून जे लोक उपासना करतात ते अविधीपूर्वकम आहेत. हे श्लोक नंबर 23मध्ये आहेत. अशांना मोक्ष मिळत नाही कारण त्यांची समजूत चुकीची आहे. तर हे अविधीपूर्वकमवाले लोक म्हणजे असा वेटर की जो समजतो की जो आपला कॅशियर गल्ल्यावरती बसतो तोच सर्वश्रेष्ठ आहे, याच्यावरती कोणीच नाही आहे. तर आता तुम्हाला कदाचित समजलं असं उदाहरण. आणि दुसरा एक व्यक्ती आहे ज्याला आपण मागे प्रतिकोपासक म्हटलं होतं किंवा अप्रत्यक्ष उपासक. तर तो असा व्यक्ती आहे की तो उपासना करतो सूर्याची, पण त्याला हे माहिती की सूर्य भगवंतांचा अंश आहे आणि भगवंत अंशी आहे, ते सर्वश्रेष्ठ आहेत. आणि या भावात जेव्हा तो उपासना करतो त्या अशा व्यक्तीला मोक्ष मिळतो, ते पृथक्त्वेनावाले. तर असा वेटर की ज्याला माहिती की बाबा आपल्या सर्वांमध्ये हा कॅशियर मोठ्या पदावरती आहे, परंतु त्याला हे पण माहीत असते की कॅशियरपेक्षा पण खूप मोठी व्यक्ती आहे, तो म्हणजे एक मालक आहे. आणि असा आपल्या हॉटेलमध्ये एक कॅशियर आहे, परंतु मालकाकडे 100 हॉटेल आहेत, तर त्याच्या नियंत्रणाखाली 100 कॅशियर आहे आणि तो 100 कॅशियरचा स्वामी आहे. तर भगवंतांच्या दृष्टीने विचार केला तर अनंत कॅशियरचे स्वामी आहेत ते. तर हा 2 फरक आहे. आता मला अपेक्षा आहे की तुम्हाला समजलं असेल अविधीपूर्वकम आणि प्रतिकोपासक, कॅशियरच्या आणि हॉटेलच्या उदाहरणावरून. तर इथे हॉटेलचा मालक म्हणजे भगवंत, कॅशियर म्हणजे देवी देवता आणि वेटर म्हणजे सामान्य उपासक. ज्या वेटरला असं वाटतं कॅशियर सर्वश्रेष्ठ, त्यावरही कोणी नाही आहे, ते श्लोक क्रमांक 23वाले अविधीपूर्वकम, त्यांना जन्ममृत्यूमध्ये राहावं लागेल. परंतु असे वेटर आहेत त्यांना माहिती आहे कॅशियर आपल्यापेक्षा मोठा आहे, परंतु कॅशियरपेक्षा पण मोठा आपला मालक आहे, अशी लोक म्हणजे प्रतिकोपासक. अशा लोकांना मोक्ष मिळतो. आता हे उदाहरण तुम्हाला, हे उदाहरण लिहून तरी ठेवा हॉटेल आणि वेटर वगैरे, पुढच्या वेळेस मी विचारेल. हां, तर मी आपण ही स्लाईड वाचूया. देवतांना भगवंतांचे अंश किंवा भाग समजून उपासना करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे उपासना करणे होय. जसे की अहंग्रोपासना, प्रतिकोपासना आणि विश्वरूप उपासना. यामध्ये साधकाचा भाव असतो की इंद्र हा भगवंतांचा अंश आहे, यांना मोक्ष मिळू शकतो. मी तुम्हाला आधी बोललो होतं ना, श्लोक क्रमांक 15मध्ये जे तिघं आहेत,
अ, आ- अम, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. एकत्व म्हणजे अहंग्रोपासनावाले, पृथक्त्वेन म्हणजे प्रतीकोपासनावाले, आणि विश्वतोमुखम म्हणजे विश्वरूप उपासना करणारे. तर त्या तिघांनाही मोक्ष मिळतो. तर हे आचार्याच्या टीकेमध्ये दिले. कदाचित प्रभुपाद अशा याच्यामध्ये जात नाहीत, कारण लोकांना एवढं डोकं लावण्याची सवय नसते. म्हणून प्रभुपाद काय करतात, एक स्पेशालिटी आहे बघा प्रभुपादांची, प्रत्येक तात्पर्यामध्ये ते भक्तीला सर्वश्रेष्ठ सांगतात आणि भगवंतांना सर्वश्रेष्ठ सांगतात. अष्टांग योग असला तरी भक्ती श्रेष्ठ, ज्ञानयोग असला तरी भक्ती श्रेष्ठ, कर्मकांड असलं तरी भक्ती श्रेष्ठ. म्हणून बाहेरचे असे काही स्कॉलर लोक आहेत, ते म्हणतात की अरे असं कसं काय यांनी लिहिलं. तर त्यांना हे माहीत नाही की प्रभुपादांचा मूड काय, की जर अष्टांग योगाच्या विभागामध्ये अष्टांग योगाचंच एकदम डिटेल वर्णन करत बसले आणि त्या व्यक्तीने तेवढाच विभाग अभ्यासला, असे लोकांना कुठे वेळ वाचायला, तर तो डिस्ट्रॅक्ट होईल. म्हणून प्रभुपादांनी एक दया म्हणून असं काम केलं आहे. आणि प्रभुपादांना शास्त्राचं ज्ञान कमी होतं असं बिलकुल नाही आहे. आता मी प्रभुपादांचं लीलामृत वाचतो आहे, तर ते किती 3-4 वर्षाचे असतापासून त्यांच्या वडिलांनी, गौरामोहन डेंनी, त्यांना संस्कृत शिकवण्यासाठी एक टीचरला काय म्हणतात, ट्युशन लावली होती. 3 वर्षाच्या असतापासून प्रभुपाद संस्कृत शिकत आहे. आणि त्याच वयामध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना मृदंग शिकण्यासाठी पण एका व्यक्तीची व्यवस्था केली. तर जो व्यक्ती, आणि प्रभुपादानंतर मग शाळा, कॉलेज, शेवटपर्यंत संस्कृतचा अभ्यास केला. तर प्रभुपादांना संस्कृत माहिती नव्हती असं बिलकुल नाही आहे. म्हणून प्रभुपादांना थोडंसं ज्ञान आहे म्हणून नेहमी भक्ती दिली, असं हे खूप चुकीचा कन्सेप्ट आहे आणि हा खूप मोठा अपराध आहे. आणि असे लोक अपराध करतात पण. तर ठीक आहे, मी डिस्ट्रॅक्ट होतो तरी पण तुम्हाला सांगतो. गोविंदम आदिपुरुषम कुणी गायलं तुम्हाला माहिती आहे? जानकी माताची, हां, जानकी माताजीची बहीण. तर त्यांच्याबद्दल त्यांचं जीवन तर खूपच प्रेरणादायी आहे. फक्त मी एकच काय म्हणतात प्रसंग सांगतो. तर जेव्हा प्रभुपादांनी पृथ्वीला सोडलं आणि स्वधामी गेले, स्वधामी म्हणण्यापेक्षा भगवतधामी गेले नित्यलीलेमध्ये, तेव्हा काय झालं की बघा, जेव्हा पण एखाद्या संस्थेतला मोठा व्यक्ती जातो ना, त्याच्यानंतर त्या संस्थेमध्ये थोडीशी वादळ निर्माण होतंच. असं कुठल्याही याच्यामध्ये बघा, संस्थेमध्ये असं होतंच. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर गेल्यानंतर पण गौडे मठामध्ये खूप प्रॉब्लेम झाले. परंतु भक्ती सिद्धांत सर ठाकूरांनी सांगितलं होतं की तुम्ही 12 जणांचं शिष्टमंडळ निवडा. परंतु त्यांच्या शिष्याने ते केलं नाही. म्हणून जाऊ दे, ते खूप किचकट उगाच विचित्र प्रसंग आहे. तर प्रभुपादांनी भक्ती सिद्धांत सर ठाकूरांचा तो मुद्दा हे केला होता. म्हणून प्रभुपादांनी GBC तयार केली. आणि हे GBC रेल्वेच्या कार्य करण्याच्या पद्धतीवरती आधारित आहे. ते तुम्हाला मी कधीतरी नंतर सांगेन. तर हां, प्रभुपाद त्यांना ज्ञान नाही आहे म्हणून असे साधे तात्पर्य देतात असं बिलकुल नाही आहे. तर यमुना माताजी ज्या होत्या, ज्यांनी की हे गोविंदम आदिपुरुषम गायलं, जेव्हा प्रभुपाद गेले तर इतर दुसऱ्या ग्रुपमधले काही लोक आले होते त्यांना भेटायला, यमुना माताजींना. आणि सर्वांना माहीत होती की यमुना माताजी खूप फेमस आहे, त्यांचा आवाज खूप छान आहे, त्यांची कॅलिग्राफी खूप छान आहे, त्यांचा स्वयंपाक खूप छान आहे, त्यांची विग्रहांची सेवा, प्रत्येक गोष्टीत नंबर 1 आहेत त्या. आताही त्यांच्या पुस्तकाने 2 वेळेस इंटरनॅशनली नंबर 1 अवॉर्ड जिंकला आहे स्वयंपाकाच्या पुस्तकाने. हां, तर त्यांना एक असाच, आता तो पण भक्तच होता पण दुसऱ्या गटामधला होता. तर तो येऊन काय बोलला की म्हणे तुमच्या प्रभुपादांनी खूप साधं दिलं आहे, परंतु जो श्रेष्ठ भाव आहे, गोपींचा भाव आहे, किंवा रागानुगा भक्ती, आपण कोण आहोत, कृष्णाची अंतरंग लीला कशा आहेत, हे तुम्हाला सांगितलं नाही प्रभुपादांनी. तर यमुना माताजी एक छान वाक्य बोलल्या, त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आहे, यमुना देवी म्हणून त्यांच्या मैत्रिणीने लिहिलेलं. तिथं यमुना माताजी म्हणतात की मी माझ्या येणाऱ्या हजारो जन्मामध्ये प्रभुपादांनी लिहिलेली एक ओळ जरी समजू शकले तरी मी माझं खूप मोठं भाग्य समजेल. तर अशी श्रद्धा पाहिजे. आपण इथे आहोत म्हणून नाही. म्हणून मी तुम्हाला बाकीचं पण बॅकग्राऊंड सांगितले की प्रभुपादांना संस्कृत पण खूप डीप येत होती आणि त्यांनी भक्ती सिद्धांत ठाकूरांकडून खूप डीप अभ्यास केला त्यांच्या ग्रंथांचा. परंतु प्रत्येक आचार्याचा एक मूड असतो. सध्याच्या काळामध्ये लोकांची
लोकांकडे वेळ नाही आहे, बुद्धी स्थिर नाही आहे, समजत नाही. म्हणून प्रभुपादांनी अशी व्यवस्था केली की कुठलंही पान उघडा त्याला वेदांचा सारच मिळेल. हरे कृष्णाचा जप करा, कृष्ण सर्वांचं मूळ आहे, नियमांचं पालन करा आणि भक्ती करा. पण जर तुम्ही आणखीन डिटेलमध्ये अभ्यास केला तर मग समजतं, अरे हां असं पण सांगितलं, असं पण सांगितलं. जसं आपण मागच्या वेळेस बोललो ना की बघा प्रभुपादांनी भाषांतरात एक अर्थ दिला आहे, तात्पर्यात एक अर्थ दिला आहे. याच्यासाठी मी तुम्हाला बोललो की अभ्यास केल्याचा असा फायदा होतो. हां, तर मला हे सांगायचं तुम्ही कशामुळे इकडं पोहोचलो. अहमी भक्त अहमी सर्वज्ञानां भुक्ताचे प्रभुरेवच. तर या श्लोकामध्ये ही लाईन वाचत होतो ना आपण. 15वाली हे तिघा लोकांना मोक्ष मिळतो, पण 23वाल्यांना मोक्ष मिळत नाही, कारण ते अविधीपूर्वक उपासना करतात. त्यांची समजूत अशी असते इंद्रचंद्र हे भगवंतांपेक्षा स्वतंत्र आहेत, ते सर्वश्रेष्ठ आहेत. अशा लोकांना मोक्ष नाही मिळणार, त्यांना परत परत जन्ममृत्यू घ्यावा लागेल. तर मग असं का, त्याचं स्पष्टीकरण 24 नंबरच्या श्लोकामध्ये की भगवंत म्हणतात, अरे बाबा सर्व यज्ञाचं स्वामी मीच हॉटेलचा मालक आहे, तर माझ्याकडे आलं पाहिजे ना सर्व काही. परंतु या लोकांना हे समजत नाही, म्हणून यांचा असे प्रॉब्लेम होते. त्याच्यामध्ये माझा काही दोष नाही आहे. परंतु जे देवतांना स्वतंत्र ईश्वर समजतात ते अविधीपूर्वक किंवा चुकीची उपासना करतात आणि नश्वर फळ प्राप्त करतात. का नश्वर फळ प्राप्त करतात कोण सांगेल? देवतांचे उपासक. हे तुम्हाला कॉमन सेन्सनं आन्सर होऊन जाईल. हां, परफेक्ट. देवताचं नश्वर आहेत ना, देवतांना पण शरीर सोडावं लागतं ना, किंवा ब्रह्मांड पण नश्वर आहे, मग यांना कसं काय शाश्वत गोष्टी मिळेल? म्हणून चुकीची उपासना करतात आणि नश्वर फळ प्राप्त करतात आणि मोक्ष प्राप्त करू शकत नाहीत. हे अविधीपूर्वकमवाले. भगवंत हे सर्व यज्ञाचे भोक्ता आहेत आणि ते सर्व फळांचे दाता आहेत. हे जो वस्तुतः समजून घेत नाही, म्हणजे 23वाले अविधीपूर्वकमवाले, तो परत जन्ममृत्यूच्या चक्रात पडतो. आता त्याने चुकीची बस पकडली तर आपण काय करणार? ती बस जिथे घेऊन जाते तिथेच जावं लागणार. विश्वरूप उपासकसुद्धा मोक्ष प्राप्त करू शकतात. आता त्या 15मधले 3 म्हणलं ना मी, काय नाव आहेत, एकत्वेन पृथक्त्वेन विश्वतोमुखम, तिघांनाही मोक्ष मिळू शकतो. तर बघा या लोकांची काय अंडरस्टँडिंग असते एकत्वेनवाल्याची, त्यांना भगवंत श्रेष्ठ आहेत ते माहीत असतं आणि गुणात्मक दृष्ट्या मी भगवंतांसारखा आहे या अंडरस्टँडिंगने ते उपासना करतात. नंतर पृथक्त्वेनवाले देवतांची उपासना करतात, परंतु त्यांना हे माहीत असतं की देवता भगवंतांचे अंश आहेत, ते सर्वोच्च स्वामी आहेत, त्यांना पण मोक्ष मिळतो. आणि तिसरे जे विश्वरूप उपासक आहेत ते काय विचार करतात? विश्वरूप उपासकसुद्धा मोक्ष प्राप्त करू शकतात, कारण ते विभूतींना म्हणजे कसं की 10व्या अध्यायामध्ये भगवंताच्या वेगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत की प्राण्यांमध्ये मी सिंह आहे, प्राण्याच्या पाण्याच्या साठ्यामध्ये मी समुद्र आहे, छळामध्ये मी काय म्हणतात त्याला, कॅसिनो, पत्ते आहे. असं वेगळे उदाहरण दिले, तुम्ही कधी ऐकलं असेल तर याला विभूती म्हणतात. पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. तर हे लोक काय विचार करतात? कारण ते विभूतींना भगवंतांची शक्ती म्हणून उपासतात. जरी त्या सगळ्या गोष्टींची एक व्यक्ती म्हणून उपासना करत असेल त्याने, तरी त्यांना बॅकग्राऊंड हे माहीत असतं की हे सर्व भगवंतांची शक्ती आहे. आणि ते असं म्हणत नाहीत की प्राण्यांमध्ये भगवंत बोलले की मी सिंह आहे, आता मी सिंहाचीच उपासना करणार. आणि सिंहाची उपासना केली तरी चालेल कदाचित, त्याच्यावरती आपण नंतर कधी चर्चा करू. परंतु तो जर बोलला की सिंहच सर्वश्रेष्ठ आहे तर मग गडबड होते. तर सिंह सर्वश्रेष्ठ म्हणणारे हे 23 नंबरचे आहेत. तर तात्पर्यातले काही पॉईंट सुटले का मी बघतो. सर्व यज्ञाचा मीच केवळ भोगता आहे, याचा आपण एक श्लोक बघितला. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाही त्यांचे पतन होते. 23मधल्या नंबरच्या लोकांचं का पतन होतं त्याचं उत्तर 24मध्ये दिले. कारण भगवंत भोगता आहे ते त्यांना कळत नाही, म्हणून त्यांचं पतन होतं. तर प्रभुपादांनी काही सांगितलं का? वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, परंतु ते सर्व यज्ञ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आहेत. यज्ञ म्हणजेच विष्णू होय. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की मनुष्याने केवळ यज्ञ किंवा श्री विष्णू प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. हा श्लोक कोण सांगेल? अध्याय पण सांगितलं. तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगत समाचार 3.10 असेल.
तर बाकीच्यांनी ॲटलिस्ट नोंद घ्या आणि नंतर एकदा दोनदा वाचा, म्हणजे लक्षात राहील की हे प्रभुपाद काय सांगतात. हां, म्हणून श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की मी सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, कारण मी प्रभू आहे. प्रभू म्हणजे मी स्वामी. ही वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभाकरिता देवतांची उपासना करतात, म्हणून त्यांचे संसार सागरात पतन होते आणि त्यांना जीवनाची अभिष्टसिद्धी प्राप्त होत नाही. तर जीवनाची अभिष्टसिद्धी काय? स्वर्ग आहे का जीवनाची अभिष्टसिद्धी? हां, भगवत प्राप्ती, भक्तासाठी भगवत प्राप्ती किंवा इतर मार्गाचे असतील तर त्यांना मोक्ष. हे सोडून बाकी सर्व गडबड आहे. तर अशा लोकांना अभिष्टसिद्धी प्राप्त होत नाही. तथापि जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करावयाच्या असतील तर त्याने भगवंताकडेच याचना करणे अधिक बरे. आता आज वेळ कमी आहे, मी पुढच्या वेळेस तुम्हाला सांगेल की श्रीमद भागवतामध्ये 2ऱ्या स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायामध्ये कुठल्या देवतेची उपासना केल्यावरती काय मिळतं याचं खूप मोठं वर्णन आहे. आरोग्यासाठी सूर्याची उपासना, मला वाटतं सुंदरपती नाही काय, स्ट्रॉंग पतीसाठी शंकराची उपासना, धान्यासाठी पण कुठली तरी देवता आहे, असे भरपूर देवता आहेत. तर कुणाची उपासना करून काय मिळतं, मोठी लिस्ट दिली शुकदेव गोस्वामींनी. आणि सर्वात शेवटी एक श्लोक म्हणतात, अकामः सर्व कामो वा मोक्षकाम उदारधी तीव्रेन भक्तियोगेन यजेत पुरुषं परम. आणि सर्व काही सांगितल्यानंतर निष्कर्ष हा सांगितला, अकामः. समजा असा एखादी व्यक्ती त्याला काहीच कामना नाही, म्हणजे भक्त. सर्व कामो, असा व्यक्ती त्याला खूप कामना आहेत, त्याला पैसा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, स्वर्ग पाहिजे, सर्व पाहिजे. आणि अकाम सर्व काम वा मोक्षकाम, मोक्षकाम म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे. अकाम सर्व काम मोक्षकाम वा उदारधी. तर अशा लोकांना आम्ही उदारधी म्हणतो. धी म्हणजे बुद्धी, उदार म्हणजे मोठी, किंवा हे बुद्धिमान लोक आहेत. का बुद्धिमान आहेत? यांच्या तर भौतिक पण इच्छा आहेत. कारण अकाम सर्व काम वा मोक्षकाम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेतः पुरुषं परम. कारण हे अशी लोक परमपुरुषाची भक्ती करतात, म्हणून त्यांचा सुरुवातीला जर उद्देश जरी दूषित असला तरीसुद्धा ते योग्य ठिकाणी येत आहेत. तर याच्यावरती भरपूर काही श्लोक आहेत, आणखी मी जास्त स्ट्रेच करत नाही, पुढच्या वेळेस सांगेल. एक चैतन्य चरितामृतमध्ये खूप छान श्लोक आहे. कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख, अमृत छाडी विष मागे येई बडा मूर्ख, आम्ही विज्ञ येई मूर्खे विषय केना दिबा, स्वचरणामृत दिया विषय भुलाईबा. खूप छान श्लोक आहे. आणि याच्यावरती एक्झॅक्टली भागवतामध्ये पण आहे, सत्यम दिशती अर्थितम अर्थितो निर्णाम. तो पुढच्या वेळेस आपण बघूया. आता हा तुम्हाला समजतो का बघा. कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख, याचा काय अर्थ आहे? ओके, विचार करा. कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख. हां, भगवंत म्हणतात की असा हा व्यक्ती आहे, माझ्याकडे आला आहे, भजन तर माझं करतो, पण तो मागतो विषय सुख. विषय सुख म्हणजे हेच पदप्रतिष्ठा वगैरे. मग नंतर भगवंत काय म्हणतात, अमृत छाडी विष मागे येई बडा मूर्ख. याचा काय अर्थ आहे? हां, तर अमृताचे कलश काय? हां, आणि विष काय? हां हां, परफेक्ट. समोरच्या ओळीमध्ये भगवंत काय म्हणतात, आम्ही विज्ञ येई मूर्ख विषय केन दिबा. याचा काय अर्थ आहे? विज्ञ म्हणजे बुद्धिमान. आम्ही विज्ञ येई मूर्खे विषय केन दिबा. तर ठीक आहे, भगवंत म्हणतात हा मूर्ख आहे, पण मी मूर्ख नाही आहे, मी विज्ञ आहे, सर्वात बुद्धिमान मीच आहे. आम्ही विज्ञ येई मूर्ख विषय केन दिबा. हा जरी विषय मागायला आला तरी मी काय करणार आहे, आम्ही विज्ञ येई मूर्ख विषय केन दिबा. स्वचरणामृत काय म्हटलं होतं आधी श्लोक, आमा भजे मागे, कृष्ण कहे आमा भजे मागे विषय सुख,
अमृत छाडी विषय मागे येई बडा मूर्ख, आम्ही विघ्न येई मूर्खे विषय केन दिवा, हां सो चरणामृत दिया विषय भुलाई बा. तर मी याला आता माझे स्वतःचे चरण देतो किंवा चरणामृत देतो आणि याचे सर्व विषय त्याच्या अंतकरणातून काढून टाकतो. असा एक्झॅक्टली याच अर्थाचा श्लोक भागवतामध्ये आहे. त्याच्यावरतीच बेस्ड हा श्लोक आहे. त्याचं वर्णन आपण पुढच्या वेळेस बघूया, कारण आणखीन जास्त टेक्निकल डिस्क्रिप्शन होऊन जाईल. ठीक आहे, आजच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे? तेच तेच आमच्या भक्तांना पण विनंती करतो, तुम्ही सहभाग घ्या, सहभाग घ्या. ते अजून मला काहीच बोलत नाहीत. हरे कृष्णा, तुमचा काही प्रश्न आहे? कसा वाटला क्लास? आमचे जव्हारची ड्युटीज. अरे हे सगळे लोक फोन चालू करून बाजूला जाऊन बसले वाटतं. ठीक आहे, आपण इथे थांबूया.